गरमागरम टम्म फुगलेली पुरी आणि हे दाणेदार श्रीखंड, वा क्या बाते। गुढीपाडवा स्पेशल तुम्ही हा मेनू ठरवू शकता आणि त्यासाठी घरच्या घरी हे दाणेदार श्रीखंड बनवू शकता। श्रीखंड बऱ्याच जणांना आवडतं, पण बाहेरून श्रीखंड विकत आणायला गेलं की असं चिकट श्रीखंड मिळतं आणि ते बऱ्याच लोकांना आवडत नाही, मलाही आवडत नाही। त्यामुळे मी हे घरच्या घरी दाणेदार श्रीखंड बनवते। हां, थोडीशी मेहनत लागते, दही बनवा, त्यानंतर त्याचा चक्का काढा, पण हे दाणेदार श्रीखंड खायचं असेल तर एवढी मेहनत तर तुम्हाला घ्यावीच लागेल। नमस्कार, मी अमृता, कणे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर श्रीखंड बनवण्यासाठी मी 1.5 लिटर दही घेतलेलं आहे। दही हे मी घरीच बनवलेलं आहे। तुम्ही विकतचं दही देखील घेऊ शकता, पण घरी दही बनवलं तर अतिशय उत्तम। दह्याचा व्हिडिओ काढणं विसरली मी, त्यामुळे रेसिपी मला शूट करता नाही आली, पण मी लवकरच दही कसं बनवायचं याचा देखील व्हिडिओ अपलोड करेन। आता हे दही आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावरती ओतून घ्यायचं आहे। याचा आपल्याला चक्का काढायचा आहे। चाळणीत कॉटनचा कपडा ठेवायचा आहे, खाली एखादं भांडं ठेवायचं आहे आणि त्यावरती आता हे दही ओतून घ्यायचं आहे। दह्यातलं आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। आता या कपड्याची अशी गाठ मारून तुम्ही कुठेतरी बांधून ठेवू शकता, किंवा दही जर जास्त आंबट असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता, म्हणजे यातलं सर्व पाणी निथळेपर्यंत दही अजून आंबट होणार नाही। आणि दही जर कमी आंबट असेल तर आपल्याला याची कुठेतरी गाठ बांधून ठेवायची आहे, यातलं सर्व पाणी निथळवून घ्यायचं आहे। आता आपण याची गाठ बांधून कुठेतरी लटकून ठेवलं तर या रुमालावरती चिलटं वगैरे बसतात, मच्छर बसतात, त्यामुळे हे आपल्याला एखाद्या कापडी पिशवीत लटकवून ठेवायचं आहे, म्हणजे यावरती चिलटं वगैरे बसणार नाही। आणि आता सर्व पाणी निथळल्याच्या नंतर आपण याची गाठ सोडून पाहूया। यातलं पूर्ण पाणी निथळलेलं आहे आणि चक्का तुम्ही पाहू शकाल किती छान प्रकारे जमा झालेला आहे। तर एकदम घट्ट गोळा झाला आहे हा चक्का। आता आपल्याला पूर्णाच्या चाळणीत ओतून घ्यायचा आहे, खाली काहीतरी भांडं ठेवायचं आहे आणि हा चक्का आता आपण फोडून घेऊया। आता श्रीखंड छान मलाईदार होण्यासाठी आपल्याला अर्धा लिटर दुधावरची साय आत घालायची आहे। चक्का जर थोडासा ड्राय असेल आणि तुमच्याकडे दुधाची साय नसेल तर थोडंसं दूध घातलं तरी चालेल, 2 ते 3 चमचे। त्यानंतर दही कितपत आंबट आहे त्यानुसार आपल्याला पिठी साखर घालायची आहे। अर्धा कप पिठी साखर घातली मी। तसेच 15 ते 20 केशरच्या काड्या दुधात भिजवून ठेवलेल्या होत्या, ते देखील घालते मी। केशरमुळे छान फ्लेवर येतो श्रीखंडाला आणि रंगही छान सुरेख येतो, पण तुमच्याकडे जर केशर नसेल तर नाही घातलं तरी चालेल। त्याऐवजी मग तुम्ही थोडीशी इलायची पावडर यात घालू शकता, इलायची पावडरमुळे देखील छान फ्लेवर येतो। मी साखरेसोबतच 1 इलायची मिक्सरमध्ये फिरवून घेतली होती, त्यामुळे मी यात एक्स्ट्रा इलायची घातलेली नाही आहे। सर्व जिन्नस घालून झाले की आपल्याला आता चाळणीतून अशा चाळून घ्यायचे आहे। पुरण जसं आपण वाटून घेतो तसंच या सर्व जिन्नस अशा चाळणीतून गाळून घेतल्यामुळे छान दाणेदार श्रीखंड तयार होतं आणि छान एकसारखं टेक्स्चर येतं। सर्व चक्का मी चाळणीतून चाळून घेतलं आहे। राहिलेलं देखील सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। चक्का चाळणीतून चाळून घेतल्यामुळे तुम्ही पाहू शकाल छान एकसारखं टेक्स्चर आलं याला आणि छान दाणेदार मिश्रण तयार झालं आहे। आता आपल्याला अजून एक महत्त्वाची स्टेप करायची आहे। हे मिश्रण आता आपल्याला सतत कंटिन्युअसली 4 ते 5 मिनटं एकदम फ्लफी होईपर्यंत एकाच डायरेक्शनने असं सतत हलवत राहायचं आहे। यामुळे छान हलकं क्रीमी आणि मलाईदार श्रीखंड तयार होतं। टेक्स्चर किती सुरेख आलंय तुम्ही पाहू शकाल आणि छान दाणेदार श्रीखंड तयार झाले। याला मी अजून 2 मिनिटं फेटून घेते। तर श्रीखंड आपलं एकदम रेडी आहे। हे आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया। खरंच किती सुंदर टेक्स्चर आलं याला तुम्ही पाहू शकाल। विकतचं श्रीखंड यापुढे काहीच नाही आहे। श्रीखंड एका प्लेटमध्ये काढून घेतल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला गार्निशिंग करू शकता आणि त्यानंतर गरमागरम पुरीसोबत तुम्ही हे श्रीखंड खाऊ शकता। अप्रतिम लागतं। खरंच हे घरी श्रीखंड बनवून पहा, खूप आवडेल तुम्हाला आणि त्यानंतर तुम्ही कधीच बाहेरून श्रीखंड विकत आणणार नाही। तर या गुढीपाडव्याला तुम्ही हे घरच्या घरी दाणेदार श्रीखंड बनवून पहा, खूप आवडेल तुम्हाला। आणि कशी वाटली आजची ही श्रीखंडची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। बाय बाय।